नमस्कार. पुढच्या कथाभागाला सुरुवात करण्यापूर्वी देवाला काय हवंय आणि देवाला काय मागावं हे जाणून घेणं आवश्यक आहे. म्हणूनच त्यासाठी सुरुवातीचे काही भाग आपण या कथांनी सुरुवात करतोय, ज्या कथा आपण नेहमी ऐकलेल्या आहेत. पण या नेहमी ऐकलेल्या कथांच्या मधून जे हवंय ते आपण घेतो का? हरीच्या कापलेल्या बोटावर चिंधी बांधणारी द्रौपदी देवाच्या जवळची होते, सुभद्रेच्या पेक्षाही सख्खी बहीण नसताना सुद्धा त्याचं कारण ते होतं की त्याला नेमकं काय हवंय हे द्रौपदीला समजलेलं होतं. आपण द्रौपदी नाही होऊ शकत, त्याची सखी नाही होऊ शकत, त्याचा सखा नाही होऊ शकत. बघायला पाहिजे, काय हरकत आहे, एकदा तरी प्रयत्न करावा. देवाला काय हवं असतं आणि नेमकं घडतं काय, एक कथा फार सुरेख आहे. भगवान विष्णू तेव्हा वैकुंठ लोकी होते आणि भगवान विष्णूंनी ते जरी वैकुंठ लोकी गेले असले ना तरीही त्यांच्या प्रेमात, त्यांच्या विरहात इथे सगळ्या त्यांच्या गोपिका वृंदावनात तशाच असायच्या. एकदा भगवंताचा डोकं दुखायला लागला आणि सगळ्या वैद्यांनी उपचार केले. आता देवाचं डोकं दुखणं हा काही खरंच आजार नसतो, तो देवाने परीक्षेसाठी केलेली व्यवस्थाच असते. वैद्य बोलवले, देवांचे वैद्य आले, अश्विनी कुमार आले. त्यांनी बघितलं, ते म्हणाले हा मस्तकशूळ काही वेगळाच दिसतोय, मलाही कळत नाहीये. मग भगवंतांनी आपल्याच डोकं दुखण्यावरचा उपचार वैद्यराजांना सांगितला. वैद्यराजांनी नारदाला बोलवलं. म्हणाले, नारद मुनी, देवाच्या मस्तकाच्या दुखण्याचा उपाय सापडलाय, पण त्याचे औषध तुम्हाला जाऊन आणावं लागणार आहे. नारद मुनी म्हणाले, नारायण नारायण. हो, देवाच्या मस्तकाचा वेदना कमी व्हाव्यात आणि त्याचं औषध मला आणायला लागावं, यापेक्षा पुण्याचं काम दुसरं कुठलं असणार आहे? सांगा वैद्यराज, सांगा, औषध सांगा, मी आणतो. तेव्हा अश्विनी कुमारांनी नारदांना सांगितलं, नारदा, एक काम करा, भगवंताचा जो सगळ्यात चांगला भक्त असेल, ऋषी मुनी संत महात्मे, या महात्म्याच्या, या चांगल्या भक्ताच्या पायाची धूळ आणावी आणि त्या धुळीचा लेप करून देवाच्या मस्तकी लावावा, तेव्हा देवाचं डोकं दुखणं थांबेल. नारद म्हणले, एवढंच ना, आणतो. गेले जंगलामधल्या तपश्चर्या करणाऱ्या ऋषी मुनींच्याकडे गेले आणि त्यांना म्हणाले की असा बाका प्रसंग आलेला आहे आणि देवाच्या कपाळाचं दुखणं थांबावं यासाठी आपल्या पायाची माती, आपल्या पायाखालची धूळ आपण द्यावी, ज्या धुळीचा लेप करून भगवंताच्या कपाळी लावायचा आहे. ऋषी ताटकन उठले, म्हणाले, मुनिवर्य, काय सांगताय हे? आमच्या पायाची धूळ देवाच्या कपाळाला? त्याच्या पायाची धूळ आमच्या तोंडात द्यावी, कपाळी लागावी, यासाठी आम्ही धडपडत असतो. कसलं मोठं पाप करायला लावताय, हे केल्यानं कसलं मोठं पाप लागेल तुम्हाला माहित आहे? ते म्हणणार ना, हो, पाप तर लागेलच, देवाच्या कपाळाला आपली धूळ लावणं सोपं आहे, पाप तर लागेलच. नाही बाबा, आमच्याच्यानं हे होणं शक्य नाही. अजून कुठलं औषध असेल, योग सामर्थ्यावर औषध देऊ, देवाचं डोकं दुखणं थांबवू. ते म्हणजे नाही, हेच औषध सांगितलंय, त्यामुळे माफ करा. संत महात्म्यांच्याकडे गेले, त्यांना विचारलं, ते म्हणाले, असलं पाप आपल्याच्याने शक्य नाही बाबा, असलं पाप होणं शक्य नाही. मग नारदांना कळलं की अजून काही भक्त शिल्लक आहेत आणि ते वृंदावनात आहेत. गेले, ते आपलं हिरमुसलेल्या डोळ्या तोंडाने बसलेल्या, कान्हा गेला, कधी येशील रे कान्हा, कधी येईल माझा कान्हा, असं म्हणत काही कान्हाला आपल्या जवळच समजणाऱ्या त्यांना म्हणाला की तुमचा कान्हा आता क्षीरसागरामध्ये शेषशायी होऊन पहुडलेला आहे, पण त्याच्या मस्तकाला खूप वेदना होत आहेत. रडायला लागले. हो, वेदना होत आहेत म्हणल्याबरोबर काय, त्याला वेदना होत आहेत आणि आम्ही काहीच करू शकत नाही.
किती दुःखी आहोत आम्ही, किती वाईट आहोत आम्ही, किती कमनशिबी आहोत आम्ही. नारद म्हणाले, काही करता येणार नाही असं नाही, तुम्हाला करता येईल. पण ते करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ऋषीमुनी संतांनी नाकारलंय. ते म्हणाले, काय हवंय? म्हणाले, देवाचा मस्तकाचं दुखणं कमी करण्यासाठी त्याच्या भक्ताच्या पायाची धूळ हवी आहे. बर, ज्या भक्ताच्या पायाची धूळ आम्ही घेऊन जाऊ त्याला पाप लागेल, नरकात जाईल तो. गोपिकांनी पटापटा काहीही न बोलता आपल्या पायाची धूळ काढली, कपड्यात गुंडाळली आणि नारदाच्याकडे दिली. म्हणाली, मुनिवर, त्या कानाला बरं वाटणार असेल ना तर आम्ही नरकातही जायला तयार आहोत. त्याचं मस्तक राहणार असेल ना शाबूत तर आम्हाला काहीही यातना भोगण्याची आमची तयारी आहे, काहीही यातना भोगण्याची तयारी आहे. अहो, तो दुःखात आणि आम्ही सुखात आम्हाला नाही जमायचं. लागू दे पाप, जन्मोजन्मीची पाप लागू दे, रव नरकात जाऊ दे आम्ही, पण आमच्या पायाच्या धुळीने त्याचं दुखणं थांबणार असेल तर ती पायाची धूळ आम्ही द्यायला तयार आहोत. दिलं. नारदाने ती घेतली आणि नारद भगवंताच्याकडे गेले. भगवंताचे डोळे ओले झाले होते. भगवंत म्हणाले, नारदा, कळलं ना तुला? माझे खरे भक्त कोण कळलं ना तुला? अरे, माझी वेदना थांबणार असेल तर ते नरकातही जायला तयार आहेत. ते माझे खरे भक्त रे, ते माझे खरे भक्त. आणि नारदाला तिथे भक्ती कळाली मित्र, तिथे भक्ती कळाली. देवाला काय हवं असतं कळलं. कथांची प्रायोजकत्व म्हणजे देवाला दिलेलं सर्वोच्च दान नव्हे. अवाढव्य मंडप उभा करून लाखोंची बिदागी देऊन आपण किती देवभक्त आहोत हे सिद्ध करणं म्हणजे देवाची भक्ती नव्हे. त्याने आपला दानशूरपणा उघड करता येऊ शकेल, त्याने आपले खर्च करण्याची दानत सिद्ध करता येऊ शकेल. पण देव मिळेल? नाही मिळायचं. देव मिळायचं असेल ना तर त्याला काय हवंय ते द्यावं लागेल. हो, मला काय होईल याचा विचार न करता त्याला काय हवंय ते द्यावं लागेल. मला काय त्रास होतोय, मग मला त्रास होईल का, असला विचार न करता ते द्यावं लागेल. त्याला विचारावं लागेल, देवा, गप्पा मारतोय आपण कधी देवांशी? देवा, थंडीचे दिवस आहेत, तुम्हाला कधी न धुतलेलं वस्त्र कधीतरी तुमच्या अडकवलंय मी, त्रास होतोय का त्याचा? बदलू का? धुवून आणू का? मी जो धूप धूप म्हणून लावतोय त्या धुपाने तुमचा श्वास तर कोंडत नाहीये ना माझ्या छोट्याशा देवघरात? जरा दूर लावू का? आणखी सुगंध बदलू का? जरा विचारून बघितलंय आपण कधी त्याला काय पाहिजे ते? त्याला काय पाहिजे ते आपण देत नाही, आम्हाला काय वाटतं ते देतो. एकदा त्याला काय पाहिजे ते द्यायला लागा, तो तुम्हाला काय पाहिजे तो द्यायला लागतो. आणि म्हणूनच अर्जुनाला भगवंत म्हणतात. ज्ञानेश्वरीत खूप छान लिहिलंय, तो वल्लभा मी कांतो. माझा भक्त, खरा भक्त माझा असेल ना तर तो वल्लभ झाला. नवरा झाला तर मी त्याची बायको व्हायला तयार आहे. अहो, देव तेही व्हायला तयार असतो. देव तेही व्हायला तयार असतो. आपल्या भक्तांना वाचविण्यासाठी तो वाटेल ते करायला तयार असतो. गंगाखेडी येऊन जनाबाईच्या जात्यावर दळायला तयार असतो तो. गरज काय? जनाबाईला कळलं होतं भगवंताला काय पाहिजे. मी माझ्या मनपूर्वक त्याला मन अर्पण केलं पाहिजे. धन दौलत अर्पण करून नाही जमत. मी त्याला मन अर्पण केलं पाहिजे. आणि जेव्हा मी मन अर्पण करून त्या कथाभागातून मला जे हवंय ते घेईल आणि त्या पद्धतीने देवाची आराधना करायला लागेल तर तो मला नक्कीच मिळतो. होते ना मशागत, होते ना पेरणी. ही पेरणी करून घ्या मंडळी, ही पेरणी करून घ्या. मग आपण पुढच्या कथानकाच्याकडे जाऊया. कारण हे सगळं जे ज्ञान आपल्याला मिळवायचा प्रयत्न करायचा आहे ना, त्यासाठी आम्हाला आमचं मन तयार करावं लागेल, शुचिरभूत व्हावं लागेल. देवपूजेला लागण्यापूर्वी स्नान करावं, स्वच्छ धूत वस्त्र परिधान करावी, स्वतःला अंतरबाह्य निर्मळ करावं. अंतरबाह्य, आधी अंतर आहे, आधी अंतर निर्मळ करावं, मग बाह्य स्वरूपात निर्मळ व्हावं आणि मग पूजेला लागावं. ही अंतरबाह्य निर्मळ करण्याची प्रक्रिया आपण अजून चालू ठेवणार आहोत. त्यानंतर बघूया पुढच्या भागामध्ये काय हवंय देवाला, काय द्यायचं असतं देवाला आणि काय मागायचं असतं देवाला. नमस्कार.